महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बीड येथील मोमीन वाजेद गुलाम हुसेन हे गेल्या 20 वर्षांपासून न्यू सहारा स्क्रॅप मार्ट या नावाने भंगार खरेदी विक्रीचे दुकान आहे। ही जागा नगर परिषदेच्या मालकीची असून या जागेचे भाडे दादागिरी करून काही गुंड प्रवृत्तीचे लोक जे मरियमनगर बार्शी रोड बीड येथील रहिवासी आहेत त्यांनी मोमीन वाजेद गुलाम हुसेन यांच्या भंगार दुकानाचे सामान फेकून देऊन मारहाण केली। त्यांचे दुकान बंद केले। पिंजारी गँगची दादागिरी मोमीन वाजेद यांना हप्ता न दिल्यास जीवे मारण्याची धमकी। मोमीन वाजेद हे सध्या भेदरले असून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। त्यांच्यावर अनेक दिवस उपासमार केली। अशा गुंडांना वेळीच बंदोबस्त केला पाहिजे। सरकारच्या जागेवर आपला हक्क दाखविणे, लोकांना धमकावणे, मारहाण करणे। मोमीन वाजेद गुलाम हुसेन हे गेल्या 15 वर्षांपासून रहिवासी असून नगरपालिकेचा टॅक्स भरत आहेत। टीव्हीएस शोरूम जवळ बिंदुसरा नदी काठीवर आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत। या प्रकरणी धमकी देणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणी संदर्भात पोलीस निरीक्षक पेठ बीड पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक बीड, स्वच्छता निरीक्षक नगर परिषद कार्यालय बीड यांना दिलेल्या तक्रारीत मोमीन वाजेद गुलाम हुसेन यांनी म्हटले आहे, पिंजारी गँगपासून सुटका मिळेल अशी मागणी पोलीस प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट बीड। 12-15 वर्ष झालेले आहेत त्या जागेवर माझी न्यू सहारा स्क्रॅपची दुकान आहे। तरी इथल्या गावगुंडाच्या लोकांनी जसं माझ्याकडून हप्ता वसुली केलेली आहे। 10-12 वर्षापासून मी त्यांना देत होतो। आता मी देणं बंद केले तर मला जीव मारण्याची धमकी दिलेली आहे। हे सदरील मकसूद अहमद पिंजारी यांचे मुलं मुजाहिद पिंजारी, ताहिर पिंजारी, जमीर उर्फ बबलू पिंजारी हे लोक मला जीव मारण्याची धमकी दिले। वो 28 तारखेला 28 फेब्रुवारीला मला येऊन होता माझ्या दुकानाची सगळं उचलबांगडी करून हे केली। मी तरी पण पेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली। तक्रार देऊन जे आहे तर ते ठोस कारवाई झालेली नाही। त्यांना एनसी करून त्यांनी जमानतवर सोडून दिलेले आहे। तरी ह्या लोकांपासून मला कसं आहे, जीवाला जे आहे का, माझे लेकरं शिकत आहे, माझ्यावर लोन आहे। हे प्रशासनाने आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब, कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब यांना मी निवेदन दिलं की मी 17 तारखेला मला हे काय नियोजन तुम्ही नाही लावून दिलं। हे शासनाच्या जागेवर हे लोक हप्ता वसुलीसारखे भाडे माझ्याकडून समजा घेतले ह्यांनी वसूल केलेले आहे। तो लाखो रुपये वसूल केलेले आहे माझ्याकडून। परत नाही उठल्यास की जीवाला मारण्याची अशी धमकी दिलेली आहे मला। तरी माननीय पेठचे निरीक्षक साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय कलेक्टर अधिकारी साहेब, माननीय तहसीलदार साहेब, माननीय नगर परिषद स्वच्छता यांच्याकडे बी मी हे सगळे मॅटर सांगितलेलं आहे। तरी मला न्याय मिळावा हीच विनंती प्रशासनाकडून मला असं बोलून माझे मी दोन शब्द हे करतो। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।